थंडीत आठवड्यातून दोनदा हा पदार्थ व्हायलाच हवा। त्यासाठी इथं 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत। आता यांना पूर्ण थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेतलं। मग एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून ते गव्हाच्या पिठावर टाकून घेतलं। मग चिमूटभर मीठ टाकून मिक्स केलं। आता याची एक सॉफ्ट अशी कणिक भिजून घेतली। इकडे ही कणिक भिजून झाली का झाकून 10 मिनिटं साईडला ठेवलं। इकडे तीळ शेंगदाणे गार झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं। मग यात 1 चमचा वेलची पूड आणि थोडं जायफळ किसून घेतलं। लगेच यात 1 वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून मिक्स केलं। गूळ तुम्ही कमी जास्त करू शकतात। पुन्हा मिक्सर जारमध्ये टाकून याची बारीक वाटण बनवून घेतलं। या मिश्रणाचा असा गोळा तयार व्हायला हवा। हे मिश्रण 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात। मग लगेच एक कणकेचा गोळा घेऊन हातानेच त्याला वाटीचा आकार दिला। मग यात भरपूर सारण भरून दोघं हाताने व्यवस्थित हे लॉक करून प्रेस करून घेतलं। मग इकडे गॅसवर तवा ठेवून लाटायला सुरुवात केली। छान अशी चपातीसारखी बारीक लाटून घेतली, अजिबात फाटत नाही। तव्यावर थोडं तूप टाकत ही पोळी टाकून घेतली। कडेने इकडे तूप टाकत उलटपालट करत टम्म पोळी फुलू दिली। काही मिनिटातच मस्त अशी खरपूस गुळ पोळी बनून तयार झाली। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करा।